साताऱ्यातली डोंगरावरची यात्रा लयच खतरनाक झाली. आज मी नक्की कुठल्या यात्रेला गेलेलो चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, मी साताऱ्यात असलेल्या जानामाया देवीच्या यात्रेला निघालेलो. आमची गाडी पायथ्यालाच लावून आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. यात्रा सकाळी 4 वाजता सुरू होणार होती आणि आम्ही थोडं लवकरच आलो होतो. नारळ आणि गोंडा घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो. सगळी माणसं इथं आधीच येऊन यात्रेसाठी झोपली होती. मंदिरासमोर गोंधळ पण सुरू होता. मग आम्ही मंदिराला बाहेरूनच निवत दाखवला आणि नारळ सुद्धा फोडून घेतला. झाल्यावर वरती जाऊन निवांत बसून घेतलं, कारण कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागणार होता. इथून काय कार्यक्रम एवढा नीट दिसत नव्हता. मग जरा पुढे जाऊन कार्यक्रम बघत बसलो. इथं देवाची कथा सांगायची चाललेली. इथं थंडी वाढल्यामुळे आम्ही निवांत वरती जाऊन जाळ करून शेकत बसलो. तेवढ्यात इकडे आरतीला सुरुवात झाली. आरती झाल्यावर मंदिराच्या भोवती पालखी फिरणार होती. मग आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला समोर गेलो. तोपर्यंत लयच खतरनाक गर्दी झाली. इथं सासन काट्या नाचवायला पण सुरुवात झालेली. असल्याच गर्दीत जरा पुढे जाऊन पालखीचं दर्शन घेतलं आणि जरा वेळ इथंच थांबलो. इथली गर्दी काही कमीच होत नव्हती. मग म्हटलं जरा मंदिरात जाऊ. मंदिरात जाऊन आई जानामायाचं दर्शन घेतलं. मंदिरात आल्यावर माणसांनी पण गर्दीच केली. त्यानंतर मंदिराच्या बाहेर आम्ही छबिना बघायला आलो. इथं पण चारी बाजून माणसं थांबलेली. आम्ही पण मग जरा वेळ पालखीची वाट बघत थांबलो. इथं थांबून आरती घेतली आणि पालखीवर गुलाल सुद्धा टाकला आणि आम्ही थेट घराकडे निघालो. तर आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.